ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर पवार साहेबांबरोबर मी पाठी राखा म्हणून त्यांचा उभा राहणार, हे सगळं शोधायला विथ टेक्निकल टीम. महत्वाचा मुद्दा माझी मतं सोडा. शरद पवारांचं एवढं मोठं वजन असून त्यांचा जर दारुण पराभव झालेला आहे तर राजकारणामध्ये शरद पवारांच्या अतिशय लो लेवलला मी आहे. राजकारणामध्ये वयानं सुद्धा अनुभवानं सुद्धा जर त्यांच्याच माणसांना फसवण्यामध्ये भाजप यशस्वी झालेला आहे तर मला तर त्यांनी फसवलेलं आहे. मला त्याच्यावर एक युक्तिवाद करतो. माझ्या या मित्राचा प्रश्न बरोबर होता किती. मी गॅरंटी देतो की शाहरुख खान जर वर्ल्ड वाईड राज्यातला आणि देशातला सिनेमा पोचवणारा असेल तर या राज्याला खऱ्या अर्थानं स्टारडम देणारा मी आहे. तुम्ही पत्रकार बंधू याचा पाठपुरावा करा. मी दिसल्यानंतर 100 लोक 2 मिनिटाच्या आत गर्दी करतात माझे फोटो काढायला. मग मतं जातात कुठं? प्रश्न आहे. बारामतीमध्ये दोन्ही गटांची कार्यकर्ते मला बघितल्यानंतर अक्षरशः पवार साहेबांचा बॅच, अजितदादांचा बॅच बाजूला ठेवून, त्यांचं उपरणं बाजूला ठेवून म्हटले, अभिजितदादा आम्हाला तुमच्याबरोबर फोटो पाहिजे. दोन्ही गट, दोन्ही पवार गट, घड्याळ आणि तुतारी सुद्धा. मग जर माझे तिथे 1000 फोटो निघाले तर मी म्हणतो मिनिमम मला 200 मतं पाहिजेत ना. हे समजून घ्या. ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर मी तुमच्या माध्यमातून सांगतो पवार साहेबांना, पवार साहेब तुम्ही काहीतरी धाडशी पाऊल उचला. अभिजित बिचुकले शब्द देतो की मी न्यायाच्या बाजूने असेन. जर तुम्ही ठामपणे सांगत असाल ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर पवार साहेबांबरोबर मी पाठी राखा म्हणून त्यांचा उभा राहणार, हे सगळं शोधायला विथ टेक्निकल टीम.